मला माहीत आहे का, या पद्धतीने इडलीचं बॅटर जर तुम्ही फर्मेंट कराल ना, तर परफेक्ट बाहेरच्यासारखं बॅटर फर्मेंट होईल आणि इडलीसुद्धा जाळीदार, मऊ, लुसलुशीत तयार होईल. त्यासाठी 4 वाटी तांदूळ घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवायचे, त्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घ्यायची. उडीद डाळ फक्त 1 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायची. त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालायचे. पाणी घालून उडीद डाळसुद्धा बाजूला ठेवायची. त्याच वाटीने 1 वाटी पोहे घ्यायचे. पोहेसुद्धा फक्त एकदा धुवायचे. त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य 7 ते 8 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 7 ते 8 तास डाळ, तांदूळ आणि पोहे छान भिजले की तांदळातलं पाणी काढून टाकायचं आणि डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला इथे सर्व साहित्य वाटून घेण्यासाठी वापरायचं आहे. आता सर्व साहित्य थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि डाळ भिजवलेलं जे पाणी आहे ते लागेल असं यामध्ये घालून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. डिटेल रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलच्या नावाखाली त्रिकोण आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. बॅटर तयार झालं आहे. एकदा चमच्याने 2 ते 3 मिनिटं फेटून घ्यायचं. 7 ते 8 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. 7 ते 8 तासानंतर पाहू शकता परफेक्ट असं बॅटर फर्मेंट झालं आहे. याच्यापासून मस्त मऊसूद अशी इडली बनवू शकता. इडलीसोबतच तुम्ही डोसे, उत्तप्पे, आप्पेसुद्धा बनवू शकता. इडलीच्या पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. आता यामध्ये थोडंसं तेल लावायचं, त्यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती इडली स्टीम करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मस्त मऊ, लुसलुशीत, जाळीदार, अगदी ओठानेही तुटू शकेल अशी ही इडली बनून तयार झाली आहे. मस्त चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व्ह करायची. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही इडली बॅटर फर्मेंट करून नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.